नमस्कार. तर गुरु शिष्यांच्या नात्यामध्ये कोणत्या गोष्टींचा त्याग करावा याची शिकवण देणारी अतिशय सुंदर अशी संस्कार कथा या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा. माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करा. तर एकदा काय झालं की एक शिष्य आपल्या गुरूंना भेटायला आला आणि त्यांना म्हणाला, मला गुरुपदेश द्या. त्यावेळी गुरु म्हणाले, ठीक आहे देतो, पण तू उद्या ये. त्यानंतर तो शिष्य दुसऱ्या दिवशी परत आला. त्यावेळी शिष्य म्हणाला, आता तरी द्या ना. गुरूंनी परत तेच सांगितलं. उद्या यायला त्याला सांगितलं. असे उद्या उद्या म्हणत म्हणत त्याचे 10 दिवस गेले. शिष्याने गुरूंना विचारलं, गुरुवर्य, तुम्ही गुरुपदेश का देत नाही आहात? मला गुरुपदेश हवा आहे, तू लवकर द्या. त्यावर गुरु म्हणाले, तू एकटा ये रे, तरच मी तुला गुरुपदेश देऊ शकतो. आता शिष्याला प्रश्न पडला की मी एकटाच येतोय, माझ्याबरोबर कोणीच येत नाही, तरीसुद्धा गुरु असे का म्हणतात? तो चपापला आणि आजूबाजूला बघू लागला. पडताळणी करण्यासाठी त्याने आजूबाजूला पाहिले असता तर तो एकटाच होता. तरीसुद्धा गुरूंनी आपल्याला असं का म्हटलं असेल याचा विचार तो करू लागला. आणि धाडस करून त्याने गुरूंना विचारलं, गुरुवर्य, मी तर एकटाच आहे, तरीसुद्धा तुम्ही असं का म्हणताय हे मला कळत नाही. आणि तुम्ही मला गुरुपदेश देणार आहे की नाही हे सुद्धा सांगा. त्यावर गुरु म्हणाले, तू एकटा आला नाही आहेस. तुझ्यासोबत राग, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि दंभ या सगळ्यांना तू सोबत घेऊन आलेला आहेस. आणि समर्थांनी तर प्रपंचालाच 6वा रिपू मानलेला आहे. आणि समर्थ म्हणतात की ज्या प्रपंचाला आपण कवटाळून बसतो तोच आहे 6वा रिपू. आता काय करायचं सांग? आणि त्याचवेळी शिष्याला समजलं की या सर्व गोष्टींचा आपल्याला त्याग केला पाहिजे. म्हणजेच आपल्या चित्तातून या गोष्टी आपल्या घालवल्या पाहिजेत, तेव्हाच आपल्याला गुरुपदेश मिळेल. आणि त्यानंतर त्याने तसंच ठरवलं आणि गुरुपदेश मिळवला. तर सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की आपल्या मनामध्ये ज्या भावना आहेत, जे षडरिपू आहेत, त्यांना आपण आपल्या चित्तातून कायमचं बाहेर काढून टाकलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला गुरूंच्या आज्ञेचं पालन करता येईल आणि गुरुपदेशसुद्धा मिळेल. तरी अशी ही होती छोटीशी कथा. तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता. चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता. धन्यवाद.